चला आज आपण तिकीट काढायला जाऊ विमानाची. आज तर जाऊच आपण कोण्या हालचे तिकीट काढू. विमानानं जायचं म्हणतं मग वर उतरायचं कुठे आपण? वरच उतरा लागेल ना, ते पुरं जग आपल्याला दिसन. पुऱ्या जगावर लक्ष ठेवायचं म्हणतं, काही दुर्बीन गिरबीन लागेल ना आपल्याला. तिथं वर गेल्यावर घेता येते. तिथं वर दुकानं हॉटेल गिटेल आहे का मग? आपण तर पहिली वेळ चाललो रे बा, आपल्याला काय माहीत, पण लोक जाते ना तिथं म्हणून माहीत असायलाच पाहिजे. त्याच्या मग तिथं गेल्यावर खाप्याचे वांदे नाही झाले पाहिजे आपले. खाप्याचे वांदे कसे होते, आपण घरून चिवडा नेऊ ना संग. पण तो एक जाता जाता झेंडा बी घेतो, वर गेलो का आपण झेंडा लावून देऊ. आपले जसं वाटते तसं कर, पण आपण जाऊ. काय रे बा, कुठे निघाले आज? कोणाच्या घरावरले टिनं कवलं फोडाचा विचार आहे? आता आम्ही कोणाच्या घरावरले टिनं कवलं नाही फोडत. आता चाललो आम्ही डायरेक्ट वर. लोक मेल्यावर वर जात असते राजा, तुम्ही तर जिवंतपणी वर जातो म्हणता, ते कसं काय? वर म्हणजे तू म्हणतो तसं नाही, आम्ही विमानानं वर जातो आणि वर उतरतो आणि वरून जगावर लक्ष ठेवतो. आमचा गण्या भाऊचा विचार आहे तसा. विचार तर खूप तुमचे थोर विचार आहे, पण हे कसं शक्य आहे की तुम्ही वर जाऊन जगावर लक्ष ठेवता म्हणता? एवढी तुमची नजर तेज आहे का? मॅड कुणीकडले निघाले जगावर लक्ष ठेवा. पाहिलं तर नेसाले चड्ड्या नाही, जगावर लक्ष ठेवतो म्हणते. गणा हे आपल्याला काही शिवाजीवर नाही देऊन राहिलं, मनातल्या मनात बडबड करून राहिलं. नाही ते अचंब्यात पडला असं बाई, विमानानं कसे जाऊ शकते बा? याच्यापाशी कुठे इतके पैसे? मला असंच वाटते, पण याला काय माहीत आपल्यापाशी किती पैसे आहेत. जा बा तुम्ही, जा जगावर लक्ष ठेवायला जा. आम्ही इथं खालीच बरं आहे, ते जगावर लक्ष ठेवतो. इथं लोक वैतागले याले, आता एक वर जाऊन वैताग आणते काय माहीत. एक बी तिकीट शिल्लक नाही आहे तुम्हाला, आणखी तुम्हाला 8 दिवसापर्यंत थांबा लागेल. तुम्ही म्हणता 8 दिवसापर्यंत थांबा लागेल? 8 दिवसापर्यंत थांबलं तर आमचं तर पाहिलेल्या स्वप्नाचं बिस्कुट इथंच मुरून राहिलं. नाही मित्रा, बिस्कुट नाही मुरलं पाहिजे. बसायला जागा नसन तर आम्ही उभ्यानं जातो बा, आणि उभ्यानं तिच्यात जागा नसन तर आम्ही विमानाच्या वर बसतो, तरी आम्हाला तिकीट द्या. हे तर दोघं असं वाटून राहिलं मला, याच्या अकला गेलेले आहे काय माहीत. हे काय एसटी होय का उभ्यानं जाता येते? यायला समजून काऊन नाही राहिलं. नसन म्हणते जागा तर आम्ही म्हणते वर बसतो विमानाच्या. खरंच विमानाच्या वर बसले तर एकदासारखे उडून नाही जाईन का? कसं बे गणा, मग आपल्याला तिकीट तर नाही भेटत. हां तिकीट तर आहे, पण यायला जरासं सतावतो. दिले तर दिले 2-4 हजार रुपये जास्त, तेवढाच माझा फायदा. काय करता, नाही लागाय असं करावंच लागते. कारण मी नोकरी लागलो तर मी डोनेशन भरपूर भरलं ना, मग ती पगारातून थोडी वसूल होणार आहे. त्यासाठी मला काही ना काही वर कमाई करावंच लागेल, तेच माझी भरती होईल. म्हणून यायला सांगून राहिलो का बा, तिकीट आहे नाही, तिकीट नाही आहे. हे तर असंच झालं ना, तिथं छावा पिक्चरचे तिकीट काढायला जावं तर तिथेही तिकीट नाही, आणि आता विमानानं जावं म्हणतो जगावर लक्ष ठेवायला तर तिथेही तिकीट भेटून नाही राहिले. करावं तर काय करावं? जर आपल्याला पंख असते तर आपल्याला विमानात बसायची जरूरतच नव्हती पडत. आपण असते तर ना, पण आता नाही ना पंख, मग आपल्याला विमानातच बसायला लागेल ना. पाहणं बा तिकीट कसं आहे. आता सध्या मला हरभरा आहे, लागेल तर मला हरभरा आणून देतो एक गट्टा कोणाच्या वावरातून. मी हरभरा खाऊन काय करू रे बा? हरभऱ्यानं थोडी भरती होणार आहे मावली. याला काय द्यावं काही समजून नाही राहिलं. असं काहीतरी द्यावं लागेल ज्यानं याचं पोट भरण. नाश्ता गिष्टा खाऊ घालतो बा, पाहणं तिकीट. नाश्त्यानं पोट नसते भरत. आता याला हरभरा देतो म्हणलं तर ते बी नाही म्हणते, नाश्त्यानं पोट भर म्हणलं तर तेही नाही म्हणते. द्यावं तर काय द्यावं, जरा विचारच करावं लागेल. असं करतो, नाही तर त्या पोल्ट्री फार्ममधल्या 2-4 कोंबड्यात देतो याले. साहेब मग तुम्ही मटन गिटन खात असाल तर तुम्हाला 2-4 कोंबड्या देतो आणून बा. हो कोंबड्या देतो आम्ही आणून, तुम्ही द्या आम्हाला तिकीट. त्या कोंबड्याचं का मी लोणचं टाकू का रे बा? तुला माहीत नाही का त्या कोंबड्यापासून बर्ड फ्लू येऊन राहिला? त्याला द्यावं तर काय द्यावं, हे तर मला वाटते पैसेच पाहिजे याले. पैशाशिवाय काहीच खात नाही. असं करतो बा, 5-10 हजार नाही, एवढे तर नाही आमच्यापाशी, पण 2-4 हजार रुपये देतो. आता थोडी गाडी मला वाटते पटरीवर येऊन राहिली, पण जरासं आपण नाहीच म्हणावं. नाही तिकीटच नाही ना. पाहा तुम्हाला 2-4 हजार देऊन राहिलो, अजून लागून ती अजून 2 हजार वाढवतो, 6 हजार देतो बा, 3-3 हजार शिल्लक देतो. ते आपण एवढे पैसे कुठून द्यायचे? आपण तर कांदे इकू पैसे जमा केले, कांदे हे पैसे इतके दिले तर सारा धंद्याचा वांदा होईल ना आपल्या. तर ते इच्छा आहे ना आपण वरून जगावर लक्ष ठेवायचं, तर मग हे छोटे मोठे धंदे काय करत बसतं? तुम्ही बोलतो तर बरोबर बोलतो, पण पाहा ना जरासं आमच्याकडे लक्ष ठेवा ना. आम्ही वरून तुमच्यावर लक्ष ठेवतो. मग मी काय मावर लक्ष ठेवता? मी तर तुमच्यासारख्याले फकीर बनवून सोडतो इथून. बिन मंदिरात नाही देवाच्या पाया लागायला गेलं तर ते तरी लवकर प्रसन्न होईल, पण हे कर्मचारी लोक पैसे दिल्याशिवाय नाही प्रसन्न होत.